ठीक आहे ना मग फोन करायला काहीच प्रॉब्लेम तारकामध्ये सरकार जाऊ का थांब कुठला पेशंट आहे दिवस झाले पेशंट आहे ना अच्छा मध्ये आपले अरुण फोटेचे ट्रॅक्टरवर कामाला आहे. मुरगास मोरगास तुझं काय नाव आहे सोमनाथला नागिवले बरं कुठे हल्ला झाला अन्यमती काय करत होते तुम्ही मका तोडत होतो मका तोडत होते काय त्यांनी कुठे जखमा केल्यात दवाखान्यात. तुम्ही किती जण होते तुम्ही किती जण होते 13-14 त्याला विचारा हो काय झालं नेमकं तो मका तोडत होता तो खाली वाकलेला होता नेमकं ते समोरून जप धरून बसलेला होता डायरेक्ट उडी मारली त्याच्या अंगावरती बिबट्या मकीमध्येच होता हो मग पुढे आम्ही आरडल्यानंतर तो साईडला पळाला सोडलं त्याला तो साईडला गेला म्हणजे नख्या हो नख्या मारल्या इथं डोक्याला मग नंतर व्यवस्था इकडे कशी आले मग आम्ही तिथं मालकाला फोन केला मग त्यांनी गाडी वगैरे बोलवली मग गेले हॉस्पिटलला भाऊ मंगेशांना बिबट्याचे हल्ले आता मध्यंतरी कमी झाले पण पुन्हा आता थोडे थोडे वाढतायत काय सांगाल उपाययोजना होणं अपेक्षित आहे उपाययोजना कायमस्वरूपीच व्हायला पाहिजे ना आणि आता उपाययोजना करायला आपल्याला सगळ्यांनाच ते हातात घ्यावं लागेल अशी परिस्थिती आपल्याकडं तालुक्यात झालेली आहे. उपाययोजना शासन करील त्या भरोश्यावर राहून आपणही आपल्या सेफ्टीसाठी आपल्या काही गोष्टींसाठी काम करावं लागणार आहे. प्रिव्हेंटिव्ह असेल आपल्यासाठी. मग आता शेतामध्ये काम करत असताना जर बिबट्या दबा धरून त्यांच्यावर हल्ला करतोय आता शेतकऱ्यांनी अजून काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी अजून ह्या बाबतीत जरी नसलं तरी जिथं जिथं आपल्याला वाटतंय तिथे तिथं काही आपल्याला प्रिव्हेंटिव्ह उपाय निश्चित स्वरूपात करावे लागतील वाणीसाहेब आणि ते तुमच्या माझ्यासारख्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला काय उपाययोजना करायची आणि कोणत्या पद्धतीने करायचे याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सरकारने अनेक गोष्टींचे निर्णय जरी घेतले असते आता मध्ये बरेच दिवस हल्ले नव्हतेच नाही का परंतु आता हल्ला डोळ्याला आणि डोक्याला थोडंसं त्या बाबतीत आपल्याला निश्चित स्वरूपात सगळ्याच आमदार साहेबांनी मागं प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केलेत अनेक ठिकाणी विषय मांडलेत त्याच्यावर उपाययोजना करायचं आपल्याला आश्वासनही मिळतंय कामही चालू होतंय परंतु ते आपल्याला तोकडं आहे हे मात्र निश्चित आपल्याला त्यासाठी कामच करणं आहे त्याच्यावर वेगळ्या मंगेशांना घटना कळल्यावर तुम्ही तातडीने इथं आलात काय प्रसंग बाका आहे काय सांगाल तुम्ही हे हा जो पेशंट आहे हा आमच्या पिंपरीतील आमचे असणारे मार्गदर्शक अरुणजी पोटे यांच्या ट्रॅक्टरवर काम करतो आणि हा बाहेरगावून आलेला मुलगा आहे आणि हे एक मका तोडण्यासाठी आण्या या ठिकाणी गेले असताना खरं तर बिबटने त्यांच्यावर केलेला हल्ला हे आम्हाला कळाल्यानंतर फाट्यावरनं मी आणि जयसिंह पोटे आम्ही त्या ॲम्ब्युलन्समध्ये इथपर्यंत त्याला घेऊन आलो. खरं तर वाणीसाहेब तुम्ही मागाशी प्रश्न विचारला की बरेच दिवस आता खरं तर हा हल्ला थांबला होता परंतु पुन्हाही हल्ले चालू झालेत. अतिशय म्हणजे तसे भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. म्हणजे कोणतंही काम करायचं म्हटलं ह्या बिबटच्या भीतीमुळे ते खरं तर शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यासाठी दादा जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला खरं तर आपण सर्वांनी त्याच्याबरोबर अजून दादांबरोबर राहून अजून चांगले काय योजना करता येईल यासाठी खरं तर सरकारकडे आपण मागणी केली पाहिजे दादांना साथ दिली पाहिजे कारण त्यातूनच एखादी योजना जी तयार होईल आणि त्यातून खऱ्या अर्थाने म्हणजे हा त्रास आपला वाचेल असं मला वाटतं. तुझं काय नाव आहे सोमनाथ आगिवली सोमनाथ लहानू आगिवली सोमनाथ अजिंक्य लहानू आगिवली गाव साकूर तालुका संगमनेर. किती वाजता घटना घडली तास झाला असेल. नाही आता वाजले पहा 2 वाजले 1 वाजला कोणाच्या शेतामध्ये शेतकऱ्याचं नाव काय माहिती डॉक्टर साहेब काय पेशंटची काय परिस्थिती आहे
पेशंटला मला वाटते कुठल्या दवाखान्यातून दाखवून बेला प्राथमिक आरोग्य केंद्र बेला इथे त्याच्यावरती प्राथमिक उपचार करून आपल्या इथे आणलेले आहे. पेशंट आता स्टेबल आहे, परंतु त्याच्या डोळ्याच्या वरती जे बिबट्याचे नखाचे निशाण आहेत. बघूयात आपण ड्रेसिंग खोलून आणि त्यांना जे आपण प्राथमिक उपचार करून जे इंजेक्शन देतो बिबट्या चावल्यानंतर ते देऊन त्यांना आपण स्टेबिलाईज करून इथे आज उद्या इथे ठेवणार आहोत. मॅडम, वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत, दिवसाही हल्ले होत आहेत. वन खात्याकडनं उपाययोजना होतात, परंतु हल्ले काही थांबत नाही. तुम्हाला घटना किती वाजता कळाली? झाल्या लगेच एक 15-20 मिनिटांमध्ये कळलं. काय तुम्ही आता शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? आव्हान आता ज्या ठिकाणी ऊसाचं पण क्षेत्र नाही, पहिले ऊसाच्या क्षेत्रात पण त्यांचा वावर असायचा. आता म्हणजे सगळीकडेच त्यांचा वावर आहे. आता इतक्यात तर शांतता होती, पण आता हे आज बऱ्याच दिवसानंतर घडलेले आज. मॅडम, अनेक ठिकाणी तुमचे पिंजरे लावलेले असे मोकाट असतात, त्याच्यामध्ये खाद्य ठेवलं जात नाही आणि मग लोकांचा उद्रेक वाढतो. पिंजरे लावतो, त्याच्यामध्ये खाद्य ठेवतो आम्ही. हो, काय घडलं नेमकं? काय ते माणसं कालपासून तुमचं काय नाव आहे? मी अजिंक्य मनसराला जाते. कुठलं गाव आणि किती वाजता घटना घडली? ही घटना एक 12-12:30 दरम्यान घडलेली घटना आहे. काय मजूर काय करत होते? मजूर कालपासून माझ्याकडे मुरगासाठी मका तोडीत होते. मग काल पाऊस आल्यामुळे मग लवकर त्यांनी सुट्टी झाली, म्हणजे संध्याकाळी झाली त्यांना. परंतु मग आज ते 10च्या नंतर मका तोडायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग ते मका तोडीत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला. 14-15 मजूर असताना सुद्धा देखील साहेब त्यांनी एवढं डेअरिंग केली. आज शासनाने सुद्धा याच्यावरती काही दखल घेतली नाही. एवढ्या मॉबमध्ये सुद्धा जर बिबट्या आज हल्ला करतोय तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना निघली पाहिजे असं मला वाटते. मॅडम, तिथे काय पिंजरा वगैरे लावण्याची व्यवस्था केली? लावला पिंजरा. काय त्याला पिल्लं वगैरे असू शकतील? पिल्लं पण म्हणजे आता एक 3-4 दिवसापूर्वी सुद्धा मी नाही का वन विभागाला साहेबांना फोन केला होता, कारण तर आमच्या मकामध्ये वाघ शिरला होता तरी 3-4 दिवसापूर्वी सुद्धा. तर ते म्हणले पिंजरा लावतो. पिंजरा पाठीमागं पण लावला त्यांनी. एक बिबट्या त्या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि नंतर आहे ना आता दुसरीकडे एक पिंजरा लावला असल्यामुळं, कारण आमच्याकडे ते किरण दाते यांना पण पाठीमागं बिबट्याने हल्ला केला वर्षापूर्वी. हो, मग त्यांच्या तिकडे तो तिथपासून हे अंतर किती लांब आहे? तिथपासून आमचं अंतर एक 1.25 किलोमीटर अंतर आहे फक्त. काय वन खात्याकडनं सहकार्य मिळतं? सहकार्य मिळतं त्यांचं, परंतु मग पिंजरे पद्धती थोडीशी वाढवायला पाहिजे असं मला एक अपेक्षा आहे माझी. मॅडम, पिंजरे आता भरपूर आलेले आहेत, तर शेतकऱ्यांची सूचना मागणी तुमच्या समोर आहे. काय उपाययोजना होतील? उपाययोजना आता जिथं जशी मागणी असतील ना, त्या आम्ही शिफ्ट करतो लगेच पिंजरे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.